दाखल करताय, कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतो वेगवेगळ्या ठिकाणी? उद्या खरं म्हणजे बारामतीची देशाचं लक्ष लागलेली निवडणूक. मला असं वाटतं की बारामती असेल, सांगली असेल किंवा सातारा असेल, तिन्ही ठिकाणी आम्ही अर्ज दाखल करतो आणि मला पूर्ण विश्वास आहे. कारण मी यापूर्वी देखील सांगितलं की ही लढाई देशाच्या पंतप्रधान पदाची लढाई आहे. ही लढाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई आहे. त्याच्यामुळे जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबतच राहील आणि ज्यांना मत दिल्यामुळे मोदीजी पंतप्रधान होतील, ज्यांना मत दिल्यामुळे मोदीजींची संख्या वाढेल, त्यांनाच लोक मत देतील. सभा घेण्यावर तुमचं आणि पवारांचं कंपॅरिझन होत आहे. किती सभा घेणार आहात काय? संजय राऊत म्हणतात 32च्या पुढे जागा येतील. आमचा विश्वास आहे का? आत्मविश्वास आहे. कोण 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 संजय राऊत कोण 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 रणजीत सिंग यादव यांनी घटना बदलण्याचं पुन्हा एकदा 405 विधान केलेलं आहे. रणजीत सिंग यादव हे भाजपचे मला माहित नाही कोण काय बोलताय. मला माहित नाही कोण काय बोलताय. या देशाचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर आहे आणि मोदीजींनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मला कुठल्याही गीता, बायबल, कुराणपेक्षा देखील देशाची राज्यघटना महत्वाची आहे. देशाची राज्यघटना आहे म्हणून चहा विकणारा पोरगा आज देशाचा पंतप्रधान आहे. आणि कुठली निवडणूक आली की काँग्रेसचे लोक आणि इंडिया आघाडीचे लोक एकच त्या ठिकाणी अशा प्रकारचा घोषा लावतात, हे घटना बदलणार. 10 वर्ष पूर्ण बहुमत मोदीजींकडे होतं. त्यांनी घटनेचं संरक्षण केलं आणि जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आहे घटनेला कोणाला हात लावू देणार नाही. माडाची लढाई अवघड नाही असं म्हणालेले देवेंद्र फडणवीस. काहीच नुकतंच चंद्रकांत पाटील यांनी असं विधान केलं होतं की सोलापूरची थोडी कठीण आहे आणि माडाची जरा जास्त कठीण आहे निवडणूक, असं ते म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले.